नमस्कार मित्रांनो, मी जय आणि तुम्ही पाहत आहात जय पाटील व्लॉग. या संपूर्ण यात्रेमध्ये मी वापरत आहे DJIचा पॉकेट 3 म्हणजे क्वालिटीमध्ये नो कॉम्प्रोमाइज. रात्री 11 वाजता कल्याण बायपासवरून AC वोल्वो स्लीपर बसमध्ये बसलो आणि तिथून महाकालच्या नगरीकडे जाणारी आपली भक्तिमय यात्रा सुरू झाली. फर्स्ट टाईम मी बसचा प्रवास करतो आहे, तर ट्रेनचा ऑप्शन नसेल ना तर बसमध्ये येणं ओके. आम्ही ऑलमोस्ट अर्धा क्रॉस केला आहे, 3 घंट्याचा प्रवास बाकी आहे. तर डायरेक्ट इंदोरला भेटू आपण. आता मी इंदोरला पोहोचलो आणि हा आमचा कॅबवाला. आणि आपका नाम क्या? संतोष. आणि संतोष सरांच्या बरोबर आम्ही चाललो आहे आता. पूर्ण इंदोर, उज्जैन, ओंकारेश्वर यांच्या बरोबर सर्व आम्ही फिरणार आहे. कितना टाइम लगेगा उज्जैन के लिए? उज्जैन के लिए तो 1.5 घंटा. 1.5 घंटा. कॅमेरा फिरवून टाकलाय. ला चाललेलो आणि थोडासा नाश्ता करायला थांबतोय. तर सचिन दादा बोलले की 56 भोगला जाऊ, तिथे नाश्ता चांगला भेटतो. पप्पा काय बोलले? हे तिघं आहेत ना, तिघं एकेची भाषा समजत नाही मला. तिघं कोकणी आहेत. युपी भैया MP मध्ये पण असतो. हे नाहीये. काय खायचंय? हं? काय खायचंय? जे भेटेल ते नाश्ता. 56 डिश. अश्विनीने कचोरी घेतलेली आणि मी जरासा हेल्दी ऑप्शन निवडतोय. इथे जास्त हेल्दी नाही पण ठीक आहे. ढोकळा घेतला आहे आणि ते पोहे मित्रमंडळ. काय आहे? इंदोरी पोहे. आपल्याकडं मिळतो असा ढोकळा नाही, थोडासा युनिक आहे. चटणीमध्ये भरलेला आहे आणि वरतून अशी शेव टाकलेली आहे. हा युनिक आहे काहीतरी. चला मी एन्जॉय करतो. आता तुम्हाला भेटतो नंतर खाल्ल्यावर सर्व. चालता चालता आम्हाला काय दिसलं असेल, मध्य प्रदेशमध्ये चहा प्यायचा होता. आम्हाला दिसला येवले चहा. छप्पन दुकानमध्ये मस्त नाश्ता करून आम्ही पुढे उज्जैनकडे निघालो. तीन ते 3.5 तासाचा प्रवास केला इंदोरवरून. आमचं हॉटेल आहे रुक्मिणी पॅलेस म्हणून. मस्त आहे. बघू आता त्यांचा रिव्ह्यू कसा आहे, तर त्यानुसार तुम्हाला सांगेल, इथे रिकमेंडेड करेल. तर आता 1 तास जरासा ब्रेक घेतो आणि मग नंतर जातो महाकालच्या दर्शनाला. आता निघलो आहे आम्ही हॉटेलमधून. हो निघालो आहे आम्ही. निघालो आता हॉटेलमधून. महाकालचं दर्शन थोडंसं लेट करणार आहे आम्ही. जेवायचंच बाकी आहे आमचं. अजून 4 वाजले तरी आम्ही जेवलो नाही. आता आम्ही सांदीपनी रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. आमचा संतोष ड्रायव्हर आहे, त्याने सांगितलं की हा चांगला आहे भोजनालय. तर इथेच हो भाई लग्नाला आलो आहे. नाही सब काय लसूण.
डेंजर थाली एकदम प्रॉपर थाली. मी तुम्हाला रेकमेंड करायला बघू आता टेस्ट कशी आहे. जेवण करून बाजूलाच होतं महर्षी संदीपनी आश्रम. विचार केला इथे पण फेरफटका मारूनच येऊ. महर्षी संदीपनी हे कृष्णाचे गुरु होते. म्हणजे जिथे देवाने शिक्षण घेतले अशा जागी स्वतःच्या डोळ्यांनी पाहणं हीच मोठी गोष्ट आहे. असं मानतात की इथे भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांचं शिक्षण झालं. हो 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 हो. येतं का? आता तो आश्रम होता तिथून डायरेक्ट आता आम्ही मंगलनाथ मंदिराकडे ना आलो. त्याच्या पुढे कालभैरव, कारण मेन इम्पॉर्टंट कालभैरव. नंतर टाईम भेटला तर आम्ही पुढचं करणार आहे. तर कालभैरवच्या मंदिराकडे चाललो आहे. VIP नंबर भेटला. आता गडकालिका मंदिराकडे आलो आहे आणि जस्ट आम्हाला दिसतंय की साची आरती चालू झाली आहे. तर आता बघूया आम्हाला आरती भेटते. गडकालिका किती शक्तिपीठ आहेत? काहीतरी नाही, खूप शक्तिपीठ आहेत. नाही, इथे 2 शक्तिपीठ आहेत. खूप शक्तिपीठांपैकी 2 शक्तिपीठ इथे आहेत. भाई एक नंबर लावला. आता आम्ही आलो आहेत उज्जैनमधला सेकंड शक्तिपीठ जय मा हरिसिद्धी. तर इथं खूप दिव्यांचा जो खांब
फेमस आहे तो बघायला भेटतो. तो आता पेटून झालेला आहे. आणि हरिसिद्धी मातेची आरती सुरू झाली. आमचा एवढा भारी आहे, आम्हाला दोन्ही शक्तिपीठमध्ये आरती भेटली. आणि आता आम्ही चाललो आहे उज्जैनला, महाकालेश्वर मंदिरमध्ये. आता आम्ही दर्शन करणार आहे. तर इथे एक VIP काउंटर आहे, तिथे ना 250 रुपीज घेतात. 250साठी ओके आहे. आणि चप्पल आम्ही याच्याजवळ दिले. हा ठाण्यालाच राहतो, मराठी आपला. ठीक आहे, बस नाही बस बस. शेवटी महाकालचं दर्शन झालेलं आहे. मस्त एक्सपिरियन्स होता. शूट करू शकलो तिकडे, कारण अलाउड नाही मोबाईल वगैरे घेतला तर प्रॉब्लेम येऊ शकतो. पण आता बसलो आहे. महाकालेश्वरचा प्रसाद 100 रुपयाला एक. तसे आम्ही घेतलेच 20, प्रत्येकाला 5-5. प्रत्येकाला द्यायला बरं पडतं. एका याच्यामध्ये 4 लाडू असतात आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत. बाहेर घेतल्यापेक्षा इथे घेतलेलं परवडलं. दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता उज्जैनचा महाकालचा कॉरिडॉर, तिथे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या, प्रतिकृती लावलेल्या आहेत, आकर्षण वेगवेगळे प्रकारचे. तर ते तुम्हाला दाखवतो एक पटापट. मस्त वाटतंय. ॲपल ॲपल. MP मध्ये मेडिकलमध्ये आलो होतो फेस वॉश घ्यायसाठी. तर
मला काय ते दिसलंय माझं फेवरेट प्रोटीन बार्स. माय गॉड, आता इथून 2-3 प्रोटीन बार्स उचलतो. फायनली उज्जैनचं दर्शन झालेलं आहे आणि हा उज्जैनचा फर्स्ट व्लॉग मी इथेच एंड करतोय. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांच्या बरोबर शेअर करा. उज्जैनच्या बद्दल काही अजून इन्फॉर्मेशन लागत असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला नक्की शेअर करेन. आता या व्लॉगचा एंड मी इथंच करतो. उद्या भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्लॉग ओंकारेश्वर.